सौ शिल्पा चौधरी। माझे कॉलेजचे नाव आहे श्रीमती कस्तुरबाई वाचन महाविद्यालय सांगली। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। विद्यार्थ्यांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये घटक क्रमांक 3 भाग विक्री या प्रकरणाचा अभ्यास पाहणार आहोत। मागील वर्षी आपण म्हणजे इयत्ता 11वी मध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहोत। या वर्षी सुद्धा तुम्हाला एकूण 12 प्रकरणे अभ्यासावायची आहेत। त्यातलं आज आपण घटक क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। त्याचप्रमाणे मागच्या पाठामध्ये म्हणजे दुसऱ्या पाठामध्ये आपण कंपनी विविध स्रोतांच्या आधारे वित्ताची उभारणी कशा पद्धतीने करते हे आपण अभ्यासलो आहोतच। तर आज आपण या तिसऱ्या पाठामध्ये म्हणजे तिसऱ्या घटकामध्ये भाग विक्री या घटकामध्ये आपण भाग विक्री, भाग भांडवलाचे वर्गीकरण, भागांचे वाटप, भागांची हप्ता मागणी, त्याचप्रमाणे भागांचे वाटप करत असताना कंपनी कशा पद्धतीने कार्यपद्धती अवलंबते, त्याचप्रमाणे भागांची जप्ती, भाग प्रमाणपत्र, भाग हस्तांतरण, भाग समर्पण अशा अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। तर कंपनी म्हणजेच आपण त्याला संयुक्त भांडवली संस्था असं म्हणतो। तसंच जॉईंट स्टॉक कंपनी असं देखील त्याला आपण म्हणतो। कंपनीचे 2 प्रकार पडतात, खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी, आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकार देखील आपण मागच्या वर्षी आपण अभ्यासलो आहोत। तर कंपनी भाग भांडवल उभा करीत असताना असंख्य व्यक्तीकडून ती भागांची विक्री करून भांडवल उभा करत असते। मग हे भांडवल उभा करत असताना ते भांडवल समान आणि निश्चित मूल्य असलेल्या अंशामध्ये विभागलेले असते आणि या अंशालाच शेअर्स असं म्हणतात, त्यालाच आपण भाग असं म्हणतो। मग आता कंपनी म्हणजे अनेक व्यक्ती समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचं ते संघटन होय। तसेच ती ऐच्छिक अशी संघटना देखील आहे। तसेच ती कायद्यानं निर्माण केलेली संस्था आहे। त्याचप्रमाणे कंपनीला तिची स्वतःची नाममुद्रा आहे, तिला स्वतःचं बोधचिन्ह आहे, अशा अनेक वैशिष्ट्यांनी ती बनलेली आहे। आपण ते अभ्यास करत आहोत। तर या कंपनीने भाग भांडवल उभा करीत असताना तिचं जे भांडवल आहे ते कर्जाऊ भांडवल आणि मालकीचं भांडवल यांनी ते बनलेलं असतं। मग या कंपनीची भांडवल संरचना ही मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि राखीव उत्पन्नाद्वारे ते बनलेलं असतं। तसंच तिचं कर्जाऊ जे भांडवल आहे ते मात्र कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे आणि इतर कर्जे याद्वारे ती बनलेली असते। तसंच एकंदरीत थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनीचं जे भाग भांडवल आहे ते समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांनी ते बनलेलं असतं। मग समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे देखील प्रकार आपण अभ्यासलो आहोतच। मग या भाग भांडवलामध्ये मात्र समहक्काचे जे प्रमाण आहे ते अग्रहक्क भागापेक्षा जास्तीचं असतं। त्याचप्रमाणे या कंपनीच्या भाग भांडवलामध्ये जी रक्कम असते कंपनीच्या भाग भांडवलाची ती वेळोवेळी बदलत देखील असते। जसे की नवीन भागांच्या वाटपामुळं किंवा भांडवलाचं कमी प्रमाण केल्यामुळं ते वेळोवेळी बदलत। त्यानंतर आपण कंपनीचे जे भाग भांडवलाचे वर्गीकरण आहे तो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत। तर आपण आता या भाग भांडवलाचे वर्गीकरण पाहणार आहोत। याच्यामध्ये भाग भांडवलाच्या वर्गीकरणामध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेलं भाग भांडवल, यालाच आपण ऑथरायझ्ड कॅपिटल असं म्हणतो। कंपनीचे जे अधिकृत भाग भांडवल आहे ते कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केलेलं असतं आणि तेवढंच किंवा तितकंच
भागांचं वाटप करून कंपनीला भांडवल गोळा करावयाचे असते आणि म्हणून त्याला नोंदवलेलं भाग भांडवल असं म्हणतात. आता पहिल्यांदा तुम्हाला घटनापत्रक म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगते. घटनापत्रक आणि नियमावली हे दोन महत्त्वाचे दस्तऐवज कंपनीचे असतात. घटनापत्रक हे कंपनीचे प्राथमिक आणि मूलभूत असं दस्तऐवज आहे. त्यामध्ये कंपनीच्या या घटनापत्रकामध्ये कंपनीची ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट केलेली असतात. त्याचप्रमाणे कंपनीचं स्वरूप, तिची वैशिष्ट्ये देखील त्याच्यामध्ये नमूद केलेली असतात आणि म्हणून हे कंपनीचं महत्त्वाचं दस्तऐवज आहे. मग अशा पद्धतीनं हे घटनापत्रकामध्ये भांडवल या कलमामध्ये हे अधिकृत जे भांडवल आहे किंवा आपण त्याला नाममात्र किंवा नोंदवलेलं भांडवल म्हणतो ते नमूद केलेलं असतं. तसंच हे जे काही अधिकृत भांडवल आहे याच्यामध्ये जर बदल जर करायचा असेल तर मात्र कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल करावा लागतो. तसंच ज्या वेळेला कंपनीची स्थापना होते त्यावेळेला त्याच्यावरती मुद्रांक शुल्क देखील आकारलं जातं. मग हे जे काही मुद्रांक शुल्क आहे हे त्या कंपनीच्या भाग भांडवलावरती आणि राज्यावरती म्हणजे कंपनी कोणत्या राज्यात आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. तसंच या अधिकृत भाग भांडवलाला नाममात्र भांडवल असं देखील म्हणतात. कारण का तर कंपनी कधीच पूर्णतः अधिकृत भांडवलाचं वाटप करत नाही आणि म्हणून या अधिकृत भाग भांडवलाला नाममात्र भांडवल असं देखील म्हणतात. उदाहरण घेऊया आपण या भाग भांडवला संदर्भात. उदाहरणार्थ ही एक लिमिटेड कंपनी आहे आणि या कंपनीचं 10 लाख रुपये अधिकृत भांडवल आहे, ज्याची विभागणी या कंपनीचे 1 लाख रुपये समहक्क भाग असून ती प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे आहे. म्हणजेच 1 लाख गुणिले 10 बरोबर 10 लाख रुपये अशा पद्धतीनं कंपनीचे अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेलं भांडवल. हा झाला पहिला मुद्दा, भाग भांडवलाच्या वर्गीकरणामधला अधिकृत, नाममात्र किंवा नोंदवलेलं भांडवल. आता जे दुसरं आहे ते म्हणजे विक्रीस काढलेले किंवा विक्रीस न काढलेले भाग भांडवल. तर मी तुम्हाला नंबर सांगते तुमच्या लक्षात ठेवा. दुसरं विक्रीस काढलेले किंवा विक्रीस न काढलेले भाग भांडवल. आता हे कंपनीचे जे काही विक्रीस काढलेले जे भांडवल आहे ते अधिकृत भांडवलाइतकं किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतं. तसंच विक्रीस न काढलेले जे भांडवल आहे तो देखील अधिकृत भाग भांडवलाचा हिस्सा असतो आणि तो भावी किंवा भविष्यामध्ये गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी तो असतो. मग अशा पद्धतीनं किंवा गुंतवणूकदारांना कंपनी वाटप करत असते आणि म्हणून मग कंपनी त्यावेळेला जनतेला खरेदीसाठी आव्हान करत असते. मग आव्हान न केलेले जे काही भांडवल आहे त्याला विक्रीस न काढलेले भांडवल असं म्हणतात. आपण अधिकृत भांडवलामध्ये बघितलं की एखाद्या कंपनीचं जर समजा 10 लाख रुपये अधिकृत भाग भांडवल असेल आणि त्यापैकी जर कंपनीनं 40,000 समहक्क भागाचे प्रत्येकी दर्शनी किंमत 10 रुपये प्रमाणे 4 लाख रुपये जर विक्रीस काढलेले भांडवल असेल तर उरलेले जे भांडवल असेल ते म्हणजे मग 60,000 समहक्क भागा गुणिले प्रत्येकी त्याची दर्शनी किंमत 10 रुपये प्रमाणे 6 लाख रुपये त्याचे विक्रीस न काढलेलं भांडवल असू शकतं. हा झाला दुसरा मुद्दा आहे आपला. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष विकलेले आणि प्रत्यक्ष न विकलेले भाग भांडवल. आता याच्यामध्ये जे घेतलेले भांडवल आहे हे घेतलेले भांडवल हे विक्रीस काढलेल्या भांडवलाचा तो हिस्सा असतो. जे खपलेलं भांडवल आहे किंवा जे घेतलेलं भांडवल आहे हे विक्रीस काढलेल्या भांडवलाइतकं किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतं आणि म्हणून लोकांकडून विक्रीस काढलेल्या या भाग भांडवलाची पूर्ण खरेदी होते किंवा नाही आणि म्हणून त्या न घेतलेल्या भाग भांडवलाला न खपलेलं किंवा
न विकलेलं भांडवल असं म्हणतात. मग उदाहरणार्थ याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण परत एम हीच कंपनी घेऊया. उदाहरणार्थ एम लिमिटेड कंपनीनं विक्रीस काढलेले जे भांडवल आहे ते विक्रीस काढलेले भांडवल किती आहे? 4 लाख रुपये आहे. जसे की आपण बघितलं त्याची विभागणी 40,000 समूहात भाग गुणिले किंवा प्रत्येकी त्याची दर्शनी किंमत प्रत्येक भागांची 10 रुपये प्रमाणे असे 4 लाख रुपये हे विक्रीस काढलेलं भांडवल आहे. तेव्हा कंपनीचं जे खपलेलं भांडवल आहे ते 3 लाख रुपये असू शकतं. जसे की 30,000 समूहात भाग आणि 10 रुपये प्रमाण, प्रत्येकी 10 रुपये प्रमाण. आणि म्हणून मग 30,000 गुणिले 10 3 लाख रुपये जे असतील ते म्हणजे प्रत्यक्ष विकलेले आणि या 4 लाखामधून 3 लाख गेले म्हणजे हे 1 लाख रुपये जे असतील ते म्हणजे प्रत्यक्ष न विकलेले किंवा न खपलेले भांडवल. त्याची विभागणी अशी केली जाईल की 10,000 समूहात भाग प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे. अशा पद्धतीने हा तिसरा मुद्दा प्रत्यक्ष विकलेले आणि प्रत्यक्ष न विकलेले भांडवल. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे मागणी केलेले, मागणी न केलेले आणि राखीव भांडवल. याच्यामध्ये हे जे काही मागणी केलेलं भांडवल आहे ते घेतलेल्या भांडवलाचा तो हिस्सा असतो. तसंच भाग वाटपाच्या वेळेला कंपनी कधीच भागांची जी काही पूर्ण किंमत आहे त्या पूर्ण किमतीची मागणी करत नसते. म्हणजेच काय, तिच्या गरजेनुसार ती सुलभ हप्त्याने भागांची जी रक्कम आहे ती त्याची मागणी करत असते. तिलाच भाग मागणी, हप्ता मागणी असं त्याला म्हणतात. मग भागांची जी काही उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम कंपनी मागणी केलेली नसते, तिला मागणी न केलेलं भांडवल असं म्हणतात. त्याचप्रमाणे राखीव भांडवल हे देखील कंपनी मागणी न केलेल्या भांडवलाचाच हिस्सा असतो आणि तो मात्र कंपनी तिच्या विसर्जनानंतर ज्या वेळेला वित्तीय गरज भागवायची असते ती भागवण्यासाठी कंपनी या मागणी न केलेल्या भांडवलाचा वापर करते. मग अशा पद्धतीने यामध्ये आपण उदाहरण देखील घेऊया म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. आता प्रत्यक्ष विकलेले किती आहे भांडवल? 3 लाख रुपये आहे. मागणी केलेल्या भांडवल हा प्रत्यक्ष विकलेल्या भांडवलाचाच एक हिस्सा असतो. मग 30,000 गुणिले 5 गुणिले बरोबर 1,50,000 रुपये. म्हणजे या 3 लाखापैकी कंपनी 3 लाख रुपये भागांची रक्कम मागणी करते आणि यातलं मागणी न केलेलं जी रक्कम आहे ती म्हणजे 1,20,000 रुपये. म्हणजे यातलंच प्रत्यक्ष विकलेले जे आहे त्यातलंच तिनं मागणी कंपनी करत असते. त्यानंतर हे जे काही 30,000 रुपये आहेत ते राखीव भांडवल म्हणून ठेवत असते. जसे की कंपनीच्या विसर्जनानंतर जर समजा तिला जर गरज नसली तर या राखीव भांडवलाची ती मदत घेऊन ती रक्कम जी आहे ती त्या रकमेचा वापर ती करू शकते. अशा पद्धतीने हे चौथं झालं. आणि त्यानंतर जो लास्ट आहे तो म्हणजे वसूल झालेले आणि वसूल न झालेले भांडवल. आता वसूल झालेले जे भांडवल आहे ते देखील कंपनीच्या मागणी केलेले जे भांडवल आहे त्या भांडवलाचा तो एक हिस्सा असतो. ज्या वेळेला कंपनी भागधारकाकडून रक्कम मागवते त्यावेळेला भागधारक ती रक्कम देत असतात त्यावेळेला त्याला वसूल झालेलं भांडवल असं म्हणतात. आणि ज्या वेळेला काही भागधारक रक्कम देण्यासाठी नकार देतात किंवा रक्कम देत नाही त्यावेळेला त्याला वसूल न झालेलं भांडवल असं म्हणतात. मग कंपनी मागितल्यानंतर लगेचच भागधारक रक्कम जर दिली नसेल तर मात्र काही वेळा कंपनी त्या व्यक्तीकडून किंवा त्या भागधारकाकडून भागांची जप्ती देखील करू शकते. भागांची जप्ती म्हणजे त्या भागधारकाकडे असलेले जे काही भाग आहेत ते भाग काढून घेऊ शकतात. आणि म्हणून मग कंपनीनं मागितल्या क्षणी किंवा मागितल्यानंतर भागधारकाला त्या भागांची रक्कम द्यावी लागते. याच्यासाठी सुद्धा बघा
समजा वसूल झालेलं मागणी केलेलं 1.5 लाख रुपये आहे आणि वसूल झालेलं जर रक्कम जी आहे 20,000 गुणिले 5 बरोबर 1 लाख रुपये हे वसूल झालेलं भांडवल आणि जर समजा उरलेलं जर वसूल जर झाली नाही तर 10,000 रुपये गुणिले 5 बरोबर 50,000 रुपये जे रक्कम आहे ती त्या कंपनीची वसूल न झालेलं भांडवल असू शकते. अशा पद्धतीने आपण भाग भांडवलाचं वर्गीकरण या